आपलं वाटोळ झालं, आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये. तर ते म्हणतात आमचं वाटोळ करू का, मग आमचं वाटोळ करून घेऊ का आम्ही ग्रामस्थ लोकांनी मानगावांनी, आमचं वाटोळ होते का सांगा. त्याला असं वाटतंय का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच हिंजवडीतल्या विकास कामांची पाहणी केली होती आणि त्यामुळेच हिंजवडीतल्या अनेक समस्यांमुळे IT क्षेत्राचं कसं नुकसान होतंय हे सांगताना अजित पवार म्हणाले होते की आपलं वाटोळं झालंय आणि हाच तो अजित पवारांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. हिंजवडी आणि माण IT नगरीमध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. इथल्या रस्त्यांची रुंदी वाढवण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. मात्र स्थानिकांनी या भूमिकेला विरोध दर्शवलाय. हिंजवडीच्या सरपंचांनी आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोपच थेट अजित पवारांवर केला होता आणि त्या पाठोपाठ आता माणचे गावकरी सुद्धा आक्रमक भूमिका घेताना दिसतायत. माणच्या गावकऱ्यांनी आज एकत्रित बैठक घेतली आहे आणि या बैठकीनंतर माणचे हे गावकरी काय म्हणतायत ऐका. चुकीचं आहे, आमचा रस्त्याच्या कडेलाच घर आहे, दुकानं वगैरे असं शेड बीड आम्ही सगळं काढले. आम्ही आता राहतो त्या घरात, आता ते सुद्धा घर मोडायचं चाललंय. आता 36 म्हणजे तर आमचं घर मोडतंय, मग आम्ही कुठं जावं राहायला. दादा एका दृष्टीने म्हणतात लाडक्या बहिणींना पगार चालू केला, आम्ही निधी केले, मग लाडक्या बहिणींचं काय घर उद्ध्वस्त करायचंय का सांगा. आम्ही वडा समाजाचे, आम्ही दगड फोडून आमच्या वडिलांनी जागा घेतलेली आहे विकत सांगा. आणि आम्हाला कुठे आता जागा, कुठे शेतीवाडी, आम्हाला कुठं जावं आम्ही. करावं ना त्यांनी. आता हिंजवडीच्या सरपंचांनी सुद्धा त्यांना मस्ती बोलले, आमचे बी ग्रामस्थांनी बोलले, तर ते म्हणतात आमचं वाटोळ करू का, मग आमचं वाटोळ करून घेऊ का आम्ही ग्रामस्थ लोकांनी मानगावांनी, आमचं वाटोळ होते का सांगा. त्याला असं वाटतंय का? आज आमचे पोरं कामाला नाही, धामाला नाही, IT पार्क त्यांचा आम्हाला काहीच फायदा नाही. रोड आहे, आम्हाला सुद्धा वाटतं की रोड व्हावा. बरं तुम्ही घ्या ना 24 फूट घ्या, 24 मीटर घ्या, तुम्ही डायरेक्ट 36 मीटर घेता. मग कसं काय आम्ही हे करावं सांगा. नाही, अजिबात असं काही नाही की ITNs आणि ग्रामस्थ असं काय यांच्यामध्ये विरोध नाही. आमचं फक्त या ठिकाणी सरकारला एकच सांगणं आहे की ITNs आणि तो किंवा कोणताही समजा हे करताना, डेव्हलपमेंट करताना ग्रामस्थांना पण या ठिकाणी विचारात घ्यावं. आज या ठिकाणी जसं आता दादांनी सांगितलं तुम्हाला की माणगावचा इतिहास, माणगावनं किती या ठिकाणी जागेच्या बाबतीत किती या ठिकाणी हे घेतलेले आहे काय, त्या पद्धतीने इथं काहीच नाही. या ठिकाणी गावठाण हद्दीमध्ये बरेचसे आमचे लोक या ठिकाणी 50 ते 60, 70 वर्षापासून त्यांची घरं आहेत, मंदिरं आहेत. या ठिकाणी मानदेवी मंदिर आमचं ग्रामदैवत आहे, त्या ठिकाणी शाळा आहेत. त्या ठिकाणी आमची एवढी दिसती आहे ग्रामस्थांची की गावठाण हद्दीतला जो रोड या ठिकाणी त्यांनी 36 केलाय, तो ठिकाणी 24 करावा. विकासाला आमचा विरोध नाही. आज या ठिकाणी तो रोड 24 जरी झाला तरी खूप झाला मोठा. आणि ह्या ठिकाणी त्यांनी अजून एक असं समजलं आम्हाला की विप्रो सर्कल पासून ते गवारवाडीचा जो तिथे एक वरतून एक फेस्ट्रीचा ब्रिज टाकलेला आहे. त्यामुळे गावठाण हद्दीत वरती एक पर्याय आहे आणि हा एक 24 मीटरचा पर्याय झाला तर त्यामुळं वाहनं हे होईल, सगळी जी वाहतूक कोंडी आहे ती सुरळीत होईल या ठिकाणी. नाही, या ठिकाणी आम्ही जरी समजा प्रशासन असेल, दादा असेल, या ठिकाणी आम्हाला विकासाला कोणाला विरोध नाही करायचा, पण ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी आम्हाला पुढील काहीतरी लढा आम्ही देऊ हे 100% सगळ्यांना, ग्रामस्थांना सगळ्यांना विचारात घेऊन आम्ही पुढील लढा नक्की देऊ, न्यायालयीन लढा देऊ नक्की. हिंजवडीनंतर आता माणच्या ग्रामस्थांनीही ग्रामसभा आयोजित करत गावठाणातील प्रस्तावित 36 मीटर रस्त्यांना विरोध केलाय. जिल्हा परिषदेच्या विकास आराखड्याप्रमाणे गावठाणातील रस्ते हे 24 मीटरचे असावेत अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. अजित पवारांनी इथल्या रस्त्यांची रुंदी वाढवण्याचे आदेश एकीकडे दिलेत, मात्र स्थानिकांचा याला विरोध होतोय. आता यातनं अजित पवार नेमका कसा तोडगा काढणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.